नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई 3 मेट्रो 3 जी चालू झालेली आहे कफ परेड टू आरे, तर ही आपण बघायला जाणार आहोत। तर आपण कफ परेड आणि कफ परेड टू चर्चगेट म्हणजे फक्त एकच स्टेशनमध्ये असणार आहे। तर त्या एकच स्टेशनचा आपण राईड घेणार आहोत आणि आपण बघणार आहोत की इंटिरियर कसं झालेलं आहे आणि कसं बांधकाम झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठे आहे कफ परेडचं मेट्रो स्टेशन, कुठून जायचं आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की आपण आता आलो आहे कफ परेड मेट्रो स्थानक पुढे आहे असं लिहिलं आहे। इथे आपल्याला भेटेल की इथे आपल्याला मिळेल प्रेसिडेंट हॉटेल आणि तिथे समोर तुम्हाला दिसत असेल मेट्रो स्टेशन B1 आणि आपल्याला आता तिथेच जायचं आहे। तर इथे आहे प्रेसिडेंट हॉटेल आणि याच्या बरोबर समोर तुम्हाला भेटेल ॲक्वालाईन 3 B1 प्रवेश कफ परेड। तर मित्रांनो, इथे खाली उतरायला आपल्याला सीड्या आहेत आणि वरती यायला एस्केलेटर आहेत। बघा किती साऱ्या सीड्या आहेत, एवढ्या साऱ्या सीड्या आपण चढून आलो आहे। आणि मग दाखवतो मी, इथे समोर लिफ्ट आहे पण ती अजून चालू नाही आहे। आता थोड्याच महिन्यानंतर परत चालू होईल। मग इथून या सीडीवरून आल्यावर आपल्याला इथे जायचं आहे। मग इथे पुढे चालत चालत जायचं। इथे पुढे पुन्हा सीड्या आलेल्या आहेत आणि आता आपण मेन इथे पोचलो आहोत। तिकीट ऑफिसच्या इथे पोचलो आहोत आपण। बघू शकता समोर स्टेशन कंट्रोल आहे आणि राईट साईडला तिकीट ऑफिस आहे। तर मित्रांनो, आता आपण मेट्रो स्टेशनमध्ये आलो आहे आणि या एस्केलेटरनी आपल्याला खाली जायचं आहे। Is going to arrive on platform number 2. मित्रांनो, आता आपण मेट्रोमध्ये बसलो आहे आणि खूप छान वाटतं। मेट्रो एकदम पॉश आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आता मेट्रो तुम्हाला दिसते चालत आहे। पण हे अंडरग्राऊंड असल्यामुळे आपल्याला काही बाहेरचं दिसणार नाही। पण 5 मिनिटात स्टेशनला चर्चगेट स्टेशनला पोहोचतो आणि चर्चगेटपर्यंत तरी 20 रुपये आहेत। त्यापुढे CSTला जास्त असतं। तर मित्रांनो, CSMTसाठी पण 20 रुपयेच आहे आणि एकदम छान असं वातावरण आहे इथे, एअर कंडिशन एकदम छान वाटतं। आणि ही आपली आज आरे कॉलनीला जाणारी रेल्वे होती आणि आता आपण चर्चगेट LIC ला बाहेर पडलेलो आहे। तर आता आपण एस्केलेटरने वरती जात आहोत आणि एकदम छान प्रवास होता।
मला वाटते आरेपर्यंत जो 2 तासाचा प्रवास असतो तो या मेट्रोने 1 तास किंवा 45 मिनिटात नक्की होऊ शकतो. आणि एकदम जास्त गर्दी नसल्यामुळे एकदम जागा होती बसायला, आपण सगळीकडे बसू शकतो कुठे पण. एकदम छान असा अनुभव होता. आणि आता आपण आलो आहे LIC चर्चगेट या स्टेशनला. आणि आता इथून एक्झिट कुठे आहे तर हा आपल्या पुढे एक्झिट आहे. चला आपण एक्झिट करूया. तर मित्रांनो आता इथे मेट्रो बनली आहे आणि एकदम छान मेट्रो बनली आहे मुंबईमध्ये. तर आपण तिकडची स्वच्छता ठेवली पाहिजे. जे काही तुमचे तिकीटचं कागद असेल काय पण असेल ना तर तिथे एक जागा बॉक्स ठेवलं असतं, त्या बॉक्समध्येच टाकायचं. तुम्ही बाहेर टाकत जाऊ नका. तर बाहेर टाकल्यानं कसं अस्वच्छता होईल. तर मित्रांनो आम्ही B2 एक्झिट केला आहे आणि इथे B1 सुद्धा आहे, पण आम्हाला B2 जाऊ पडतं. या B2नी जर तुम्ही गेले B2 एक्झिट तर वानखेडे स्टेडियम आणि चर्चगेट रेल्वे स्टेशन. तर B2 एक्झिट हा दिसतो तुम्हाला, हा इथे येतो. म्हणजे हा कुठे येतो मॅकडॉनल्ड्स कॅफेच्या इथे. आणि जर इथून तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला इरॉस मूवीजचं दिसेल. इथे आपलं एक्झिट होतो. आणि इथे आपण समोर बघितलं तर इथे B1 एक्झिटसुद्धा आहे.